कवितेचं शीर्षक करार. प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये बोलायलाच हवं का? असतील वाद आपल्यात, ते जगजाहीर करायलाच हवे का? मान्य, संवादानं प्रश्न सुटतात, पण ते चार चौघातच कशाला? काय झालं एवढं लगेच मौनाचं शस्त्र उगारायला? अरे, देवाणघेवाणीवर देशाचं राजकारण चाललंय. आपण बैठक घेऊ. थोडा तू हो कोडगा. हो, माझ्या निस्वार्थीपणाचंही काहीतरी पाहू. असंवेदनशीलतेचा आरोप मला अमान्य. मी किती भावपूर्ण आर्त कविता लिहितो. ऐकणाऱ्यांची सगळी सहानुभूती विषयाला. हो, आणि स्वतःसाठी काही टाळ्या घेतो. बरं, 2-4 समाजसेवी संस्थांना पैसे देऊ, मग झालं. वर्षातून 2दा? नाही, एकदा. बरं, 2दा श्रमदानही करून येऊ. हे पहा, ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. एखाद्याच्या चांगुलपणाचा इतकाही अंत पाहू नये. मी 200चा स्टॅम्प आणला आहे. सगळं कायदेशीर करून टाकू. दरवर्षी उठणाऱ्या पाणी वाटपाच्या वादासारखा त्रास पुन्हा नको. आता आपलं ठरलंय. मला पुन्हा छळायचं नाही. दुःख, संवेदना तुझ्याजवळच ठेवायच्या. मला काही सांगायचं नाही. मी उंची खाणं वाया घालवताना मरणासन्न भिकारी आठवायचा नाही. खूपच रडूबिडू आलं तर एकटं रडायचं. रुमाल मागायला यायचं नाही. तसा तू तत्वनिष्ठ. आपला करार मोडणार नाहीस. प्लॅनरमध्ये ठरल्याप्रमाणेच येशील भेटायला. उगाच मध्ये मध्ये अपॉइंटमेंट मागणार नाहीस. चल, येतो मग मी. थोडा प्रॅक्टिकल हो. जपून राहा. जग तसं वाईटच. कोणी तुला फसवत नाही ना, ते मात्र पहा. ठीक आहे मग. ठरलंय तेवढंच, आणि तसंच टचमध्ये राहू. अतिपरिचयात अवज्ञा असं काही होऊ नये, तेवढं पाहू.